म्हणजे आपली काया जर निरोगी असेल की त्याला रोगहीन नाही, कारण की आम्ही पूर्ण रोगी होतो. म्हणून बाबाच्या मार्गात आलो. त्याच्या पहिले खरोखर आम्ही भगवंताला मानलोच नाही, परंतु आज बाबाच्या मार्गात आलो आणि आम्हाला मान्य आहे. अध्यक्ष साहब बोलेंगे, मैं नहीं बोलता. पहिला सुख निरोगी काया, दुसरा सुख थोडा धन पाया. तर ज्याप्रमाणे आपली ग्रस्ती चालत असेल तेवढं आपलं धन पाहिजे, जास्तच नाही पाहिजे. बाबांनी सांगितलं सुंदर नारी म्हणजे पाहण्याची सुंदर नाही. ज्याप्रमाणे वाराणसी आई सुंदर होती, मनाची सुंदर, तशी आई पाहिजे, तशी शौकीन पाहिजे. नाही तर पाहण्याला सुंदर नाही तर इकडं मनाची काळी. तशी आई नको पाहिजे. बाबाची जशी धर्मपत्नी वाराणसी आई होती, तशी आई आम्हाला पाहिजे. आणि तशी आई आहेत का? आहेत. त्यांची ओळख होईल एक दिवस, त्यांच्या आचरणावरून ओळख होईल की खरोखर वाराणसी आई सारखं काही पटीने जर चालत असेल तर खरोखर त्या वाराणसी सारखीच वाटेल आपला. नाहीतर आपले प्रश्न आपण जर केला तर काही मिळणार नाही. सेवकांनी म्हटलं पाहिजे की खरोखर हा सेवक आहे, हे सेवकी नाही. हे विचार निर्माण करणे आमच्या सेवकांचा धर्म आहे. आणि याचेच नाव मानव धर्म. मानवाने माणसाप्रमाणे चालल्या पाहिजे. लोकांनी आमची प्रशंसा केलं पाहिजे की हा माणसासारखा चालत आहे. पहिले मध्ये आणि आता मध्ये यांच्यात काहीतरी फरक आलेला आहे. आम्ही पुष्कळ देवाला पाहलो, बाबांनी देवाला पाहण्यात पुष्कळ असं छानून पाहिलं. इथं देव मिळत, तिथं देव मिळत. बाबांनी श्री यादवरावजी महाराज गुरु बनवले होते.